काँग्रेसचे वोट जिहाद याचे स्टार कॅम्पेनर मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी आता त्यांनी स्पष्टरित्या वोट जिहाद करा आणि काँग्रेस उद्धव ठाकरे सेना शरद पवारच्या पक्षाला मतदान करा असे आवाहन केले आहे। याचा अर्थ आता राहुल गांधी काँग्रेसचं जे नाटक होतं, थोतांड होतं की आम्ही वोट जिहाद करत नाही, ते आता उघडकीस आलं आहे। फक्त एवढंच नव्हे तर जे मुस्लिम कांग्रेस महाविकास आघाड़ीचा विरोधात जाणार वो जालिम घोषित किया जाएगा और उसका नाम घनश्याम दास रखा जाएगा। मौलाना ने सांगितलं ऐसे लोगों का हुक्का पानी बंद करो, सोशल बॉयकॉट करो, आज से उनका नाम घनश्याम दास कर दो। याचा विरोधात जे मी निवडणूक आयोगाला तक्रार केली त्याची चौकशी सुरू आहे। परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याची चौकशी करीत आहेत। आज मौलाना यांनी खुलेआम मुस्लिम समाजाला अपील केली आहे। माझा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे की आपण उलेमा बोर्डाची ज्याने लव जिहादचे पाप केली, पुणे जिल्ह्यात अनेक उदाहरणं आहेत। 14 वर्षाचा, 15 वर्षाचा, 17 वर्षाचा हिंदू मुलींना पळवलं, जबरदस्तीने त्यांचं धर्म परिवर्तन केलं, त्यांच्या सोबत निकाह केले आणि ज्यांच्यावर आता गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्यात, त्याला मान्यता देण्याचं नाना पाटोळेंनी पत्र दिलं। काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी धारावीतील जी मस्जिद अनधिकृत आहे, आता 11 मस्जिद आणि सगळ्या मस्जिद अधिकृत केल्या जाणार, ते लेन जिहाद आहे। आणि हा वोट जिहाद, तर तुम्ही या आधारावर निवडणुका लढतात। लोकसभा निवडणुकीत वोट जिहादच्या आधारावर महाविकास आघाडी जिंकली, फक्त 2 लाख मतं जास्त होती आणि म्हणून आम्ही पर्दाफाश केला आहे की हे लेन जिहाद, लव जिहाद, वोट जिहादावर निवडणूक लढीत आहेत आणि त्याचा पैसा हे बाहेरून 250 कोटी रुपये मालेगावला आला। मालेगावला त्या सिराज मोहम्मद जो इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाही, त्याचा बेनामी खात्यात 250 कोटी रुपये आला आणि हे 10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान आला, आचारसंहितेच्या काळात। आणि त्या 250 कोटी रुपये हवालानी संबंध महाराष्ट्रात वोट जिहाद साठी वापरण्यात आला। यावेळी महाराष्ट्राची जनता जागृत आहेत आणि ते वोट जिहाद, लव जिहाद, लेन जिहाद त्या विरोधात आता बाहेर आली आहे। सॉरी दादा, तारीख मी बोललो 10 ऑक्टोबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 म्हणजे निवडणुका घोषित झाल्यानंतर आचारसंहितेच्या काळात मालेगाव यासाठी निवडलं की मालेगाव मध्ये दुसरं कोणी जाण्याची हिंमत करू शकत नाही आणि हे आम्ही उघडकीस आणलं। 7 नोव्हेंबरला FIR झाला आणि त्यामुळे पोलिसांनी FIR घेतले आणि 3 दिवसापूर्वी ईडीने छापे घातले, त्यात हे 240 कोटी रुपयाचा आकडा बाहेर आला।
लोकसभेला पण आता हा विधानसभेला वोट जी आता फटका पडणार, परंतु ते महाविकास आघाडीला पडणार. कारण की आता ते उघडकीच आला. ते गुपचूप करत होते, गुपचूप मोहम्मद अली रोड मालेगाव मध्ये जाऊन सांगायचे की हम आपकी मस्जिद के FSI 4 कर देंगे. आता ते त्यांना आम्ही उघडकीच आणलं आणि त्यामुळे जोरदार फटका आता महाविकास आघाडीला पडणार. अनेक आरोप पुण्यातून तुम्हाला देखील विशिष्ट समाज मतदान करतो असं आरोप. पहिली गोष्ट, दादा किरीट सोमय्यांनी आजपर्यंत आयुष्यात कधीच आरोप केले नाही. हे संजय राऊतचा शब्द आहे. मी माहिती देतो, माहिती. मी आज पण माहिती दिली की वोट जी आता पैसा उत्तर प्रदेशहून मी बँक अकाउंट उत्तर प्रदेशचे पण डिक्लेअर केले. तिथे पण कॅश अमाऊंट भरण्यात आला. त्या सगळ्यांची अटक झाली. सिराज मोहम्मद म्हणजे मी माहिती दिली. आता मी खलीलुर म्हणजे याला सज्जाद नोमानीची माहिती 2 दिवसापूर्वी दिली. आता त्यांनी उघड काही ओपनली केलं ना. हे वोट जे त्यांनी सांगितलंय, त्यांनी सांगितलं सोशल बॉयकॉट करा. आता शरद पवारला लाज वाटते हिंदू म्हणायची. मग सांगावं ना मी हिंदू नाही आहे. एका विशिष्ट समाज, किरीट सोमय्या असो, देवेंद्र फडणवीस खुल्या म्हणतात हे मुसलमान मुसलमान मुसलमान, इस्लाम खतरे में, इस्लाम खतरे में. हे महाविकास आघाडीचे लोक करतात. मी तर डॉक्युमेंट दिले होते की त्यांनी उलेमा बोर्डासोबत फोटो काढले, निवेदन घेतले. आता उलेमा बोर्डाचा पत्त्यावर गेलो, चॅरिटी कमिशनर कडे गेलो, बँकेत गेलो. हे बोगस ऑर्गनायझेशन आहे, आता रचना करण्यात आली आहे. त्याच्या बँक अकाउंट मध्ये 500 रुपये. तर मराठी मुस्लिम सेवा संघ त्यांनी सांगितलं आमचे 400 NGO आहेत. त्याचा बँक अकाउंट फक्त गेले 2 वर्षात 500 रुपयाची उलाढाल आहे. तर शरद पवारला असं म्हणायचं असेल की हिंदू समाजातली लोक जागा झाली आहे आणि ते आता निर्धार करीत आहेत की लव जिहाद, लेम जिहाद, वोट जिहादच्या विरोधात मतदान करा. खुलेआम सांगा, आम्ही सांगतोय होय हिंदू समाज जागा झाला आहे. त्याचा फटका शरद पवार महाविकास आघाडीला पडणार. आणि हिंदू समाजाने आम्ही कोणतेही असे कोणालाही त्यांनी जर खोटी कामं केली सजा व्हावी. शरद पवारनी तर त्यांना प्रॉमिस केलं की तुमचे 2012 ते 2024 सगळे गुन्हे माफ परत घेऊ. 14 वर्षाचा पुणे जिल्ह्यात मी येऊन गेलो होतो त्या काळात, लव जिहादच्या काळात. एवढ्या मुलींना पळवलं, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. शरद पवार म्हणतो मी मागे घेणार. ते शरद पवार म्हणतात मी मागे घेणार. हे आम्हाला मान्य नाही. आज पुन्हा एक आणि एक रेंगे तो सेफ्टी. तर एकीकडे आपण भारत सर्व धर्म समभाव म्हणतात आणि तिकडे तुम्ही अशा प्रकारे शरद पवारांना भाषण दिलं पाहिजे. महाराष्ट्रात जाती जातीमध्ये आग कोणी लावली आहे? कोणी लावली आहे? तर हिंदू समाज पहिल्यापासून जाती में अगर बढ़ गया तो ऑटोमॅटिकली सामाजिक आणि आर्थिक प्रगती कमी होत असते. तर योगी आदित्यनाथ अगर म्हणतायत की बटेंगे तो कटेंगे, किरीट सोमय्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रिपोर्ट देतो. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला तर अनेक वेळा डोक्यावर घेऊन शरद पवार, राहुल गांधी फिरले ना. तर त्यांचे चांगले रिपोर्ट हे आमचे. आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने रिपोर्ट दिला की मोठ्या प्रमाणात बांगलादेशी रोहिंग्याचा आक्रमण, अतिक्रमण सुरू आहे. पिंपरी चिंचवड मध्ये सुरू आहेत, पुण्यात पण सुरू आहेत, मुंबईत पण सुरू आहेत. मुंबईची लोकसंख्या आज 28% पर्यंत पोहोचली यांना धरून. आणि 2050 मध्ये फक्त हिंदू 54% राहणार. तर हे आकडे जे आहेत याच्यावर शरद पवारांनी बोलावं. ओके.